फ्रेंड्स, हाव आर यू? आज आपण बघूयात हृदयरोग म्हणजे कोरोनरी हार्ट डिसीज. हृदयरोगाचा झटका वगैरे आपण बघतो ना, की आजकाल आपण इतकं प्रमाण वाढलं आहे हे हृदयरोगाच्या झटक्याचं, की म्हणजे आपण अगोदर बघतो 50च्या अगोदर म्हणजे 50 नंतर 50शी नंतर येणारे जे हृदयरोग झटके ते आता आपण पाहतो की 20-30 वय असलेल्या मुलांमध्ये सुद्धा आपण हृदयरोगाचं प्रमाण बघतो. मग याची आपण आज कारणे जाणून घेऊयात की काय असू शकतात बुवा, की कोरोनरी हार्ट डिसीज कशामुळे होतात. मग त्यातले काही हे अनुवांशिक कारणं असतात, म्हणजे नॉन मॉडिफायेबल, जे बदल करू शकत नाहीत, आणि काही आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये असणारे बदल करण्यासारखे काही कारणं असतात. तर हे सर्व कारणे आज आपण बघूयात. मॉडिफायेबल आणि नॉन मॉडिफायेबल कारणे असतात. त्यातलं तर मग आपण जे नॉन मॉडिफायेबल ते कारणे, त्यातलं मग काय असू शकतं, वय, म्हणजे की 50-60चं वय असेल तर आपण त्यात म्हणजे काही बदल करू शकतो, ते त्यामध्ये तुम्हाला हृदयरोगाचं प्रमाण वाढतंच. दुसरं आहे तुमचं सेक्स, म्हणजे कुठल्या ह्याच्यात पुरुषामध्ये हे प्रमाण खूप प्रमाणात आहे ॲज कम्पेअर टू स्त्रिया, म्हणजे स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये प्रमाण खूप आहे. दुसरं आहे तुमचं कौटुंबिक इतिहास. कौटुंबिक म्हणजे घरामध्ये जर कोणाला जर ह्याचं हे असेल, म्हणजे अगोदर CHDचं प्रमाण असेल किंवा हृदयरोगाचं असेल, तर पुढे चान्सेस आहेत की तुमच्यामध्ये पण हृदयरोगाचं प्रमाण असू शकतं. दुसरं आहे तुमचं जेनेटिक्ससुद्धा वन ऑफ द फॅक्टर आहे जो नॉन मॉडिफायबल आहे. आणि चौथा आहे की आपला व्यक्तिमत्व, टाईप ए पर्सनॅलिटी, जे म्हणतो ट्रेसफुल पर्सनॅलिटी, ते एक आहे जे आपण बदलता येऊ शकत नाही त्याच्यामध्ये. पुढचे तुमचे बदलता येण्याजोगे कुठले असू शकतात, तर ते आहे धूम्रपान, स्मोकिंग, सिगारेट स्मोकिंग असेल, बीडी स्मोकिंग आहे, असे कोण आहे. नंतर तुमचं हायपरटेन्शन, जे मॉडिफाय होऊ शकतं, उच्च रक्तदाब, हाय BP. पुन्हा तिसरं आहे तुमचं वाढलेलं कोलेस्ट्रॉल किती वाढलं ते पण हे आहे. नंतर आहे मधुमेह, नंतर आहे ओबेसिटी, लठ्ठपणा जो आपण बघतो तो. पुन्हा नंतर तुमचं सेडेंटरी लाईफस्टाईल, म्हणजे बैठे काम करणारे जी हे असणारे. आणि पुढील कारण आहे म्हणजे ताण, जे आपण बदल करू शकतो. ही झाली तुमची मॉडिफायल कॉज. डिटेलमध्ये बघूया. धूम्रपान हा सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. एक व्यक्ती जे मॉडिफायबल आहेत त्यामध्ये आपण बदल करू शकतो, ते एक महत्त्वाचं कारण आहे. तर मुलांना हा बदलता येण्यासारखा आहे. आणि सगळ्यात जास्त म्हणून 50% म्हणजे 50च्या वरची जे डेथ्स होणार आहे 50च्या वरच्या लोकांमध्ये, तरी स्मोकिंग हे वन ऑफ द मोस्ट कॉमन कॉज आहे त्यामध्ये हे असणारं. त्यानंतर आहे पुढं तुमचा धोका, ही तुमच्या किती सिगरेट घेतात डेली त्यावरही भरपूर डिपेंड असतं. बऱ्याच लोकांना समज असतं की ते फिल्टर यूज करणारे सिगरेट पिल्यामुळं प्रमाण हे होतं, पण त्याचा काही उपयोग होत नाही असं ॲज म्हटलं तर. आणि सगळं मुलं तुमच्या प्रमाणावर आहे सिगरेटच्या. तर तुम्ही धूम्रपान जर 1 वर्षासाठी सोडलं तर तुमची रिस्क मोठ्या प्रमाणात लक्षणीयरित्या कमी होते. आणि तेच जर 10 ते 20 वर्ष तुम्ही जर पाळलं तर ते नॉर्मल लोकांची जेवढी रिस्क आहे तेवढी वर येऊन थांबतं. म्हणजे आणि हृदयरोगाचं जो प्रमाण आहे, झटका येऊन मृत्यू होण्याचं, ते 50% घटतं. आणि त्याबरोबरच वाढलेलं रक्तदाब आणि वाढलेलं कोलेस्ट्रॉल, याचा असा ट्रायंगल म्हणजे हे आहे, मोठी जोखीम आहे त्यामध्ये. पुढचा फॅक्टर म्हणजे आहे सिरम कोलेस्ट्रॉल. आपण कोलेस्ट्रॉल जे म्हणतो, वाढलेलं फॅट, हे एक महत्त्वाचा ते म्हणजे सिरम कोलेस्ट्रॉलमधील HDL आणि LDL हे खूप महत्त्वाचे घटक असतात. म्हणजे कुठली आपण जी लोकसंख्या बघतो ज्यांच्यात, म्हणजे किंवा जो एखादा समूह बघतो ज्यामध्ये हृदयरोगाचं प्रमाण खूप आहे, अशा लोकांमध्ये आपल्याला कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलेलं दिसतं. ते मोर दॅन 200 mg/dl जर वर असेल, हा इंडिपेंडंट रिस्क फॅक्टर आहे त्यासाठी असणारा. आणि LDLचं प्रमाण त्यातल्या त्यात, म्हणजे आपण त्याची पातळी बघतो, टोटल कोलेस्ट्रॉल बघण्यासाठी LDLची पातळी जास्त असेल तर नक्कीच हा रिस्क फॅक्टर आहे. आणि दुसरं म्हणलं तर HDL, ज्याचं प्रमाण आपल्याला ते जास्त पाहिजे, इनवर्स प्रपोर्शन आहे. HDLचं प्रमाण जेवढं जास्त असेल तेवढं हृदयरोगाचं प्रमाण कमी असतं. म्हणून तर म्हणतो आपण 40 mg/dl पेक्षा HDLचं प्रमाण जास्त पाहिजे. त्यामुळे जो रेशो बघतो आपण कोलेस्ट्रॉल टू HDL, तो प्रतिबंधासाठी 3.5 पेक्षा कमी प्रमाणात असायला हवा. हे इंडिपेंडंट रिस्क फॅक्टर HDL कोलेस्ट्रॉल रेशो, इट शुड बी लेस दॅन 3.5. पुढचं आहे तुमचं मॉडिफाईड रिस्क फॅक्टरमध्ये आहे उच्च रक्तदाबामुळं मध्ये काय होतं की तुमचं ॲथेरोस्क्लोरोसिस, म्हणजे धमनी काठिण्य. एकतर फॅट वाढलेलं असेल तर ते डिपॉझिट होताना धमनी काठिण्य होण्याचा जास्त चान्स वाढतो.
यामध्ये बघितलं तर हाय रिस्क फॅक्टर्स दोन्ही तुमचे सिस्टॉलिक आणि डायस्टॉलिक दोन्हीही ब्लड प्रेशर महत्त्वाचे असतात. इतर जोखीम घटकामध्ये बघितलं तर पुढचं बघितलं तर म्हणजे जो मॉडिफायबल पण आहे तो आहे डायबिटीजचं काय CSDचं धोका डायबिटिकमध्ये 2 ते 3 पटीनं जास्त वाढलेला असतो. आणि जे इंडस्ट्रियलाइज कंट्री आहेत, औद्योगिक कंट्री आहे, त्यामध्ये वर्षापेक्षा जास्त असल्यामुळे मधुमेहाचे होणारे मृत्यू 30 ते 50% हे CSDमुळे होतात, डायबिटिक्समध्ये होणारे मृत्यू. पुढचा महत्त्वाचा फॅक्टर आहे तुमचं अनुवांशिक म्हणजे जेनेटिक फॅक्टर्स, ज्यांच्या म्हणजे मगाशी सांगितलं तसं की हिस्ट्री आहे घरामध्ये, त्यांच्यामध्ये पण कोलेस्ट्रॉलचं मृत्यूचा धोका वाढतो. विशेषतः टोटल कोलेस्ट्रॉल आणि LDLचं तुमच्या अनुवांशिक प्रभाव जास्त असतो. ठीक आहे. नंतर आहे तुमचं हार्मोन्समध्ये पुरुष आणि महिलातील आपण बघितलं होतं की सेक्सनुसार की पुरुषांमध्ये याचं प्रमाण जास्त आहे. कशामुळे असू शकतं तर हार्मोन्सच्या लेवलमुळं. हायपर अँड्रोजेनिमिया जे म्हणतो ना, त्यामुळे ॲथेरोस्क्लेरोसिस, CSD, स्ट्रोक इत्यादी रक्तवाहिन्याचे विकार हे पुरुषांमध्ये जास्त असतात. पुढचं आहे महत्त्वाचं म्हणजे टाईप ए व्यक्तिमत्व, म्हणजे कसलं असतं प्रत्येक म्हणजे स्पर्धांमध्ये असणार, कंटिन्युअसली स्पर्धेमध्ये असलेले किंवा बेचैन, चिडचिडेपणा करणारे, जे घाईमध्ये असतात लोक, तर त्यांच्यामध्ये टाईप ए पर्सनॅलिटी म्हणतात त्यांच्यामध्ये हे प्रमाण खूप आहे ॲज कम्पेअर्ड टू टाईप बी म्हणजे शांत सौम्य तत्वनिष्ठ लोक असतात त्यांच्याशी. पुढचा महत्त्वाचा फॅक्टर आहे अल्कोहोल. दररोज जर 75 मिलीग्रॅम किंवा त्याहून अधिक जर अल्कोहोल जात असेल तर CSD, हाय ब्लड प्रेशर, सर्व हृदयरोगाशी रिलेटेड हे स्वतंत्र म्हणजे इंडिपेंडंट रिस्क फॅक्टर. पुढं आहेत आपण जे गर्भनिरोधक गोळ्या घेतो, ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह, मुखावाटे जे OC पिल्स असतात, त्या जर जास्त प्रमाणात सेवन होत असेल तर सिस्टॉलिक आणि डायस्टॉलिक दोन्ही BP वाढण्याचं प्रमाण वाढतं. त्यामुळं की वन ऑफ द हा पण एक रिस्क आहे. फिजिकल ॲक्टिव्हिटी, ज्यांची शारीरिक ॲक्टिव्हिटी कमी शारीरिक हालचाली करतात त्यांना CSDचा धोका वाढतो. त्यामुळं काय होतं, नियमित व्यायाम केल्याने HDLचे प्रमाण वाढतं, शरीराचे वजन, रक्तदाब असं कमी होऊन जातं, जे हृदयाच्या आरोग्यासाठी एकदम लाभदायक आहे.